श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 सुरू होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 त्याची ही तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे आणि उपवास केल्यास शुभ मिळते अशी मान्यता आहे. तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये, सेवेमध्ये शिवलीलामृत या ग्रंथाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक भक्तजन मोठ्या श्रद्धेने, भक्तीने या शिवलीलामृत पोथीचे पारायण करतात. तर शिवलीलामृत पोथीचे पारायण हे 7 दिवसाचे, 1 दिवसाचे, 3 दिवसाचे अशा पद्धतीने केले जाते. तर या महाशिवरात्रीच्या निमित्ताने 7 दिवसाचे शिवलीलामृताचे सप्ताह पारायण कशा पद्धतीने करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर आता पाहूया शिवलीलामृताचे सप्ताहाचे पारायण कशा पद्धतीने करावे. तर 26 तारखेला म्हणजे बुधवारी महाशिवरात्री आहे. या दिवशी या पारायणाची सांगता होईल. अशा पद्धतीने जर पारायणाची सुरुवात करावयाची झाल्यास हे पारायण गुरुवारच्या दिवशी सुरू करावे. तसेच इतर वेळी हे पारायण करत असताना सोमवारच्या दिवशी सुरू करावे. हे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी या पारायणाची सांगता करावयाची आहे, म्हणून याची सुरुवात ही गुरुवारच्या दिवशी करायची आहे. तर बघा, त्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी जवळच्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पिंडीवर 11 बेलाची पाने ठेवायची आहेत आणि श्री शंकरांचे यथाशक्ती दर्शन घ्यायचे आहेत व मी श्री भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद प्राप्त करण्यासाठी व तुमच्या जी मनातली इच्छा आहे ती तिथं बोलून दाखवावी. तर तसं बोलायचं आहे आणि त्यानंतर ही इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसाचे पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. ही सर्व विधी जर तुमच्या जवळपास शिवमंदिर नसेल तर घरामध्ये जी शिवलिंग आहे, जी पिंड आहे शंकरांची, त्याच्यावर तुम्ही 11 बेलाची पाने वाहून सुद्धा ही प्रार्थना करू शकता. तर बघा, ही जी शिवलीलामृत पोथी आहे ती कशा पद्धतीने वाचायची आहे. पहिल्या दिवशी अध्याय 1 आणि 2, दुसऱ्या दिवशी अध्याय 3 आणि 4, तिसऱ्या दिवशी अध्याय 5 आणि 6, चौथ्या दिवशी अध्याय 7 आणि 8, पाचव्या दिवशी अध्याय 9 आणि 10, 6व्या दिवशी अध्याय 11 आणि 12 आणि 7व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी अध्याय 13, 14 आणि 15. तर महाशिवरात्रीच्या दिवशी साप्ताहिक पारायणाची सांगता होते, त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला 13, 14 आणि 15 हे अध्याय वाचायचे आहे. तर बघा, हे पारायण करत असताना कोणते नियम पाळावे व पारायणाचे वाचन कशा पद्धतीने करायचे. तुम्ही जेव्हा पारायण करत आहात म्हणजे पोथीचे वाचन करत आहात त्यावेळेला दिवा तेवत ठेवावा. वाचनाला बसण्याच्या अगोदर तुम्ही स्वच्छ शुचिर्भूत व्हायचं आहे. सकाळच्या वेळी करत असेल तर आंघोळ झाल्या तुम्ही वाचनाला बसणार असाल तर उत्तमच, परंतु सायंकाळच्या वेळी वाचन करणार असाल तर तुम्ही हात पाय स्वच्छ धुवायचा आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे आणि मगच वाचनाला सुरुवात करायची आहे. तर बघा, ज्या वेळेला तुम्ही वाचन करणार आहे त्यावेळेला प्रथम शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे, पोथीला नमस्कार करायचा आहे, धूप दीप प्रज्वलित करायचा आहे आणि मगच वाचनास सुरुवात करायची आहे. तर वाचन एकतर तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसलेले आहात, म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी वाचनाला बसलेले आहात तर
7ही दिवस तुम्हाला सकाळीच वाचन करायचे आहे आणि पहिल्या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी वाचनाला बसला आहात तर 7ही दिवस तुम्हाला संध्याकाळी वाचन करायचं आहे। तर हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, कारण बघा हे जे पारायण आहे हे आपण सप्ताहाचं असतं आणि आपण एखादी इष्टकामना पूर्ण होण्यासाठी हे पारायण करत असतो। त्याचप्रमाणे अजून एक नियम म्हणजे त्या दिवशीचे ते अध्याय वाचन करणे पूर्णपणे अनिवार्य आहे, कारण 7 दिवसाच्या कालावधीमध्ये हे जे पारायण आहे ते संपवायचं आहे। तसेच अर्थातच ह्या पारायणामध्ये मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, शक्यतो पारायणाच्या काळात तुमची गाव वेस वगैरे ओलांडून जाऊ नये। त्याचप्रमाणे बघा खोटे बोलणे, चुकीची कामं करणे, त्याचप्रमाणे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे काही वाईट व्हावे किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्रास व्हावा अशा चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा हे पारायण करायचं नाही आहे। तसेच या पारायणाचा अजून एक महत्त्वाचा नियम, ज्या वेळेला तुमचे अध्याय वाचून होत आहेत, समजा म्हणजे 1 आणि 2 असे रोजचे 2 अध्याय आहेत, तर ज्या वेळेला वाचन तुमची समाप्ती होईल त्यावेळेला तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे। त्याचप्रमाणे पारायणाच्या काळात, सप्ताहाच्या काळात तुम्हाला जितका जास्त जमेल तेव्हा या मंत्राचा मंत्रजाप केला तर उत्तमच आहे, परंतु कमीत कमी पारायण वाचन झाल्यानंतर 1 माळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे। तर बघा त्यानंतर पारायण संपल्यानंतर काय करायचं आहे, शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकरांपुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी। शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे। गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी। पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनीही ऐकली तर उत्तमच आहे। ग्रंथवाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शक्य झाल्यास ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्यावेळेला हा मंत्रजाप करावा। हे शिवलीलामृताचे जे पारायण आहे ते कुणीही करू शकतो, महिला, पुरुष, लहान मुले, ज्यांना व्यवस्थितरित्या वाचता येतं ते कुणीही हे शिवांचे पारायण करू शकतं। अत्यंत प्रभावी आणि भगवान भोलेनाथ अतिशय लवकर प्रसन्न होणारे असं हे दैवत आहे आणि ह्या पारायणाने तर त्यांची कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होते आणि आपण जे काही संकल्प मनामध्ये ठेवलेला आहे, जे इच्छा भगवान भोलेनाथांना सांगितलेली आहे ती त्यांच्या आशीर्वादाने खरंच पूर्ण होते। म्हणूनच ह्या महाशिवरात्रीपर्यंत अवश्य तुम्ही शिवलीलामृताचे पारायण करावे, जेणेकरून भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील। तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्य उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते। तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत, तोपर्यंत झालेली सेवा। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू। श्री स्वामी समर्थ।